कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम 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 कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय हरी जय जय हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय हरी जय जय हरी जय 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 राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हेलो हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण जय जय राम हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम जय जय राम हरी जय जय राम कृष्ण जय जय राम जय राम आकाशे पीतांबर तुलसी हार आकाशे पीतांबर हो आवड निरांतर हे सिद्धा हॅलो आवड निरांतर हॅलो हॅलो दत्तू हे चिंतन तुलसी हार गळा कासे पितांबर तुलसी हार गळा कासे पितांबर मकर कुंडल तळपती श्रवणी कर कुंडले तळपती श्रवणी कुंडल तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कल्टी कौस्तुभ मन विरजित कल्टी कौस्तुभ मनी विरजित विरजित तुलसी हार गळा कासे पीतांबर तुलसी हार गळा कासे पीतांबर कंठी कौस्तुभमणि विराजित कंठी कौस्तुभमणि विराजित तुलसी हार गळा कासे पीतांबर तुलसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे हेच ध्यान तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर हो आवड निरांतर हे ध्यान आवड निरांतर हे चित्तान तुलसी हार गळा कासे पीतांबर तुलसी हार गळा कासे पीतांबर ओ तुका मन माझे हेच सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका मन माझे हेच सर्व
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन पाहिन श्रीमुख आवडीन आवडीन तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवड निरंतर हेच ध्यान आवड निरंतर हेच ध्यान तुळसी हर गळा कासे पितांबर तुळसी हर गळा कासे पितांबर आवड निरंतर हेच ध्यान आवड निरंतर हेची ध्यान ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आली जय हो हा हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि 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 जय 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 हरि जय हरि जय 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 हरि 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 जय हरि जय जय हरि 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 जय जय हरि 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 जय जय 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 हरि जय हरि जय विठोबार कुमार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी हरि जय जय विठोबार कुमारी हरि जय जय विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी 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 हरि जय हरि जय हरि जय हरि जय विठोबा रकुमाई हरि जय हरि जय हरि जय विठोबार कुमारी हरि जय जय हरि जय हरि जय विठोबा रकुमाई हरि जय जय हरि जय हरि जय विठोबार रकुमाई कुमार कुमार रकुमाई कुमार 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 हरि विठोबार कुमार विठोबार कुमारी कुमार कुमार विठोबार कुमारी कुमार कुमार जय जय विठोबार कुमारी हे आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सोकावले ओ पाहता लोचन ओ सोकावले आवडे
गुण पाहता लोचन सुखावले पाहता लोचन सुखावले ओ आवडे रूप सुखावले पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे ऐसाचे तुझा हो आता दृष्टी पुढे ऐसाचे तुरा आता दृष्टी पुढे ऐसाचे तुझा आता दृष्टी पुढे ऐसाचे तुरा आता दृष्टी पुढे ऐसाचे तुराये जो मी तुझ पाहे पांडुरंगा जो मी तुझ पाहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा हो आता दृष्टी पुढे ऐसाचे तुरा जो मी तुझ पाहे पांडुरंगा जो मी तुझ पाहे पांडुरंगा लाचवले मन लागली से गोडी ते जीवेन तोडी ऐसे लाचवले लागली से गोडी ते जीवे न सोडी ऐसे झाले लाचवले मना लागली से गोडी ते जीवेन सोडी ऐसे हो लाचवले लागली से गोडी ते जीवे न सोडी ऐसे झाले आता दृष्टी पुढे ऐसाचे तुरा हे जो मी तुझ पाहे पांडुरंगा हा जो मी तुझ पाहे पांडुरंगा हो आता दृष्टी पुढे ऐसाचे तुरा जो मी तुझ पाहे पांडुरंगा जो मी तुझ पाहे पांडुरंगा हरी तुका मने आम्ही मागावी लढीवाळी तुका मने आम्ही मागावी लढीवाळी तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी पुरबाबी आली राव माया बापा पूर्वावी आई माया बापा आता दृष्टी पुढे ऐसाचे तुला आता दृष्टी पुढे ऐसाचे तुला आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा जो मी तुझा पाहे राव पांडुरंगा जो मी तुझा पाहे पांडुरंगा हो आता दृष्टी पुढे ऐसाचे तुराये आता दृष्टी पुढे ऐसाचे तुरा आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा
जगाची तुरा आहे ऐ. सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम माझ प्रेम सर्व काळ. विठो मामोलिये हाची वर देई येवोनी या राही हृदयी माझ्या. हा गोडा म्हणे आम्ही मागावे तुका म्हणे काही न मागे अनिक तुझे पाय सुख सर्व आहे. गोड गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ. विठोबा रखुमा जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई जय जय विठोबा रखुमाई ओ बार कुमाई विठोबा रखुमाई ओ बार कुमाई विठोबा रखुमाई रखुमाई. हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरि हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय आरूप पाहता लोचनी सुख झाले ओ सजनी तो हा विठ्ठल बरवा आ तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर
हरी जय जय राम कृष्ण 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 हरी सदा माझे डोळे जडो तुझी सदा माझे डोळे जडो तुझी मोती सदा नाम घोष करू हरी सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व सर्व सुख ल्यालो सर्वालंकार आनंदे निर्भर आनंदे निर्भय डुल्लत आनंदे निर्भय डुल्लत स्वयसा कोठे आठवची असयसा कोठे आठवचे नाही स्वयसा कोठे आठवची असयसा कोठे आठवचे नाही देही सविदेही भोगू दशा देही सविदेही भोगू दशा सर्व सुख ल्यालो सर्व सुख ल्यालो सर्वालंकार आनंदे निर्भर आनंदे निर्भय डुल्लत सो आनंदे निर्भय डुल्लत सो तुका म्हणे आम्ही झालो अग्नी तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूपा तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूपा लागोने दे पाप पुण्यंगा लागोने दे पाप पुण्यंगा तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूपा तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूपा लागोने दे पाप पुण्यंगा लागोने दे पाप पुण्यंगा सर्व सुख ल्यालो सर्वालंकार सर्व सुख ल्यालो सर्वालंकार आनंदे निर्भय डुल्लत सो आनंदे निर्भय डुल्लत सो विठोबार कुमाई रे नाम नाम सदा नाम घोष सदा नाम
घोष सदा नाम घोष सदा नाम घोष सदा नाम घोष करू हरी कथा सदा नाम घोष सदा हरी सदा नाम घोष सदा नाम घोष करू हरी कथा सदा नाम घोष सदा नाम घोष सदा सदा नाम घोष सदा नाम घोष सदा 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 नाम घोष करू हरी कथा सदा नाम घोष सदा नाम घोष सदा नाम घोष तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान समाधान सर्व सुख ल्यालो सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो सर्व सुख ल्यालो सर्व सुख ल्यालो 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 तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो ल्यालो सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो सर्व सुख ल्यालो सर्व सुख ल्यालो आनंदे निर्भय आनंदे निर्भय डोलत सो आनंदे निर्भय डोलत सो आनंदे निर्भय निर्भय डोलत सो आनंदे निर्भय डोलत सो आनंदे आनंदे डोलता सो डोलता सो
डुला हे डुला डुलतासो आनंदे निर्माया डुलतासो आनंदे निभय डुलतसो निर्भर तनु मरे देना तदनो आनंदे 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 निर्भया डुलतासो आनंदे 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 निर्भया आनंदे 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 निर्भया डुलता निसारे मरे सारे मपानी बमपानी सारे मरे सारे मपानी बम पानी जाने जानी बम रे जारे जा सारे मरे सारे मपानी बम पानी जाने जानी बम रे जारे जा सारे मरे सारे मपानी बम पानी जाने जानी बम रे जाने 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 आनंदे निर्भया डुलतासो आनंदे निर्भया आनंदे पर डुलतासो सर्व सुखल्यालो सुखल्यालो सर्व अलंकार सर्व सुखल्यालो
विठ्ठल 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 चला 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 विनेकडे चला हा विठ्ठल 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 महालक्ष्मी माता की जय, रामचंद्र भगवान गोपाल कृष्ण भगवान की जय, नमः पार्वती पते हर 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 महादेव सदा चित्ता समाधान, सर्व सुख ल्यालो सर्वालंकार, आनंदे निर्भर डुल्लत असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा, सर्व सुख ल्यालो सर्वालंकार, आनंदे निर्भर डुल्लत तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागोने दुपाप पुण्यंगा, सर्व सुख ल्यालो सर्वालंकार, आनंदे निर्भर डुल्लत महायोग पीठे तटे भीमरथ्याम, वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रये, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, जयांचे केले स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, वार करी संतांच्या, वार करी संतांच्या, वार करी संतांच्या, या वार करी संतांच्या, वार करी संतांच्या, वार करी संतांच्या, मस्तक हे पायावरी, या वार करी संतांच्या, या वार करी संतांच्या, या वार करी संतांच्या, मस्तक हे पायावरी, या वार करी संतांच्या, या वार करी संतांच्या, वार करी सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान,
सर्व सुखल्यालो सर्वालंकार आनंदे निर्भर डुल्लत सो. संत श्रेष्ठ जगतवंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा हॅलो 4 चरणांचा अत्यंत महत्त्वपूर्ण अशा स्वरूपाचा कीर्तन सेवेसाठी निवडलेला हा अभंग. या अभंगद्वारा जगद्गुरु तुकाराम महाराज मनुष्याला प्राप्त झालेलं जीवन ज्यासाठी त्याला मिळालंय त्याचा लाभ आपल्या स्वतःला झाला याचा अनुभव सांगतात. मनुष्याला प्राप्त असलेलं जीवन समाधान आणि सद्गतीच्या प्राप्तीसाठी आहे. आणि महाराजांनी दोन्ही उल्लेख या अभंगातून केलेले आहेत. आम्ही सद्गतीप्रत पोहोचलो हे महाराज, आम्ही अग्निरूप झालो, ज्ञानरूप झालो या विषयानं स्पष्ट करतात. आणि तेने सदा चित्ता समाधान हेही आम्हाला मिळालं. पण ते कोणत्या साधनेनं मिळालं त्याचा अनुभव या अभंगातून आपल्या पुढे ठेवलेला आहे. विठाला मोगल पाटील परिवार, सुकेने, तालुका निफाड, जिल्हा नाशिक या परिवाराच्या पूजनीय मातोश्री कैलासवासी गंगा भागीरथीबाई भाऊसाहेब मोगल, ज्यांना जीजी म्हणून संपूर्ण परिवारामध्ये ओळखलं जायचं. पूज्य मातोश्रींनी संपूर्ण आयुष्य सेवामय, भक्तिमय आणि आपली जबाबदारी व्यवस्थितरित्या परिपूर्ण करून त्या आयुष्याची इतिकर्तव्यता त्यांनी साधलेली आहे. कुटुंबाप्रती असलेलं त्यांचं कर्तव्य, देवधर्माप्रती, येणारे पाहुणे रावळे, शेजार पाजार आणि या संवेदनशीलतेनं जीवन जगून भावभक्ती अंतकरणात धारण करून निश्चितपणे परमेश्वराच्या चरणी त्यांना स्थान प्राप्त झालेलंच आहे. त्यांच्या या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि या पवित्र अशा निमित्तानं भजन कीर्तन अन्नदानादी सेवा घडावी या पवित्र हेतूनं कुटुंबीयांनी आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कुटुंबातील त्यांची मुलं श्री तुकाराम भाऊसाहेबजी मोगल, सतीशराव भाऊसाहेबजी मोगल, बाळासाहेब भाऊसाहेबजी मोगल, त्यांच्या मुली सौ शालिनीताई बाळासाहेब जाधव, सौ जयश्रीताई बाळासाहेब कंकराळे, त्याचबरोबर पुतणे श्री सर्जेराव सीताराम मोगल, सुरेशराव सीताराम मोगल, दुसरे पुतणे आणि हरिभक्तीपरायण आपल्या संप्रदायातील संत सेवक राजाराम गंगाधर मोगल, बाजीराव गंगाधर मोगल, संजय गंगाधर मोगल, सुनबाई श्रीमती सुशीला दौलतराव सादळे, सुनबाई मीराबाई गोविंद मोगल आणि सुनबाई श्रीमती आशाताई ज्ञानेश्वर मोगल. पुतणी आहेत, नाती आहे, मोठा परिवार आहे. आणि विशेष करून या परिवाराचे जमलेले आप्तेष्ट नातेवाईक आपण सर्व विविध क्षेत्रातील प्रमुख मंडळी या ठिकाणी आवर्जून आहेत. माता भगिनींची उपस्थिती आहे. वारकरी संप्रदायातील आमची सगळी आदरणीय भजनी मंडळी, गुरुबंधू महाराज मंडळी, आदरणीय गुणीजन सर्वांची उपस्थिती प्रामुख्यानं आहे. खरं म्हणजे आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीवरूनच आपल्या या मोगल परिवाराचा जो संबंध आहे तो आपल्याला दिसून येतो. या परिवारानं नातेसंबंध तर सांभाळलेला आहे, परंतु सामाजिक, धार्मिक, राजकीय सर्व स्तरातील संबंध सांभाळून सर्वांशी माणुसकीचं नातं जोडलेला हा परिवार आणि सर्व बंधू, अर्थात मातापित्यांकडून मिळालेला या कुटुंबियांना हा अध्यात्माचा संस्कार आणि त्यामध्येही घरातील आई म्हटलं की घराची ती भक्ती असते, घरातला तो त्याग असतो, घरातलं ते एक संस्कारपीठ असतं. आई म्हणजे ऑक्सिजन प्रमाणे, हवेप्रमाणे दिसत नाही, परंतु तिच्याशिवाय जगता येत नाही. हे पहा, माणूस अन्न त्याला पाहिजे, अन्नाशिवाय तो जगू शकत नाही. पण तरी काही दिवस अन्नाशिवायही माणसाला जगता येतं. पाणी पाहिजे, पाण्याशिवाय जगता येत नाही. पण काही काळ पाण्यावाचूनही राहता येतं.
पण मला सांगा, ऑक्सिजन शिवाय माणूस किती दिवस, किती तास, मला वाटतं काही मिनिटातच सगळं काही संपून जाईल. कोणत्याही घरामध्ये माता भगिनींचं जे काही अस्तित्व आहे, कर्तृत्व आहे, सेवा आहे, ती त्याच पद्धतीची आहे. हवा दिसत नाही, पण तिच्याशिवाय जगता येत नाही. तसं माय माऊल्यांचं काम, कर्तृत्व दिसत नाही, त्याचा फार उल्लेख होत नाही, परंतु त्यांच्याशिवाय घराला घर पण नाही. शहरामध्ये नोकरदार कुटुंब आहे. पती नोकरीला आहे, पत्नी गृहिणी आहे, पण पत्नीला माहेरी जावं लागलं, काही शुभ कार्य, मंगल कार्य आहे म्हणून 8-15 दिवस माहेरी जाण्याचा योग आला. आणि त्यावेळेला मग घरातली कामं कशी करायची हा प्रश्न त्या पतिदेवापुढे पडतो. आणि कामावाल्या कुणा माय मावशीला बोलावं म्हटलं तर ती म्हणती फरशी पुसायचे वेगळे घेईल, कपडे धुवायचे वेगळे पैसे घेईल, भांडी घासायचे स्वतंत्र चार्ज लागतील. आणि मग त्या माणसालाही उलगडा होतो की आपण नुसतंच म्हणतो मी नोकरी करतो, मी पैसे कमावतो, पण माझ्यापेक्षाही मोठं काम माझी अर्धांगिनी करते हे त्याला त्यावेळी कळतं. अर्थात काही माणसांना कळून वळत नाही, तो भाग सोडून, कळलं तरी ते कधी व्यक्त करत नाही मोठ्या मनानं, तोही भाग सोडून द्या. पण मायबाप हो, आज आपण लक्ष्मी मातेच्या मंदिरासमोर इथे आहोत आणि घरातील गृहलक्ष्मी म्हणजे त्या घरातली माय माऊली असते. आणि या मातोश्रींनी, भागीरथीबाईंनी सुद्धा अगदी अशाच पद्धतीनं या घराला विचार संस्कार दिला, त्यासाठी त्या राबल्या, कष्ट घेतले. आणि म्हणून पुढच्या पिढीची जबाबदारीच येते की आपल्या वाडवडिलांचं स्मरण ठेवावं. आपली भारतीय संस्कृती केवढी श्रेष्ठ आहे पहा. आई वडील आणि घरातली जी पूज्य मंडळी आहे ती आहे तोपर्यंतही आपण त्यांचं स्मरण ठेवतो, आणि ते गेल्यानंतरही विस्मरण नको म्हणून आपण पुण्यस्मरण करतो. विठाला आपल्या संस्कृतीमध्ये काही गोष्टी समजून घेण्यासारख्या आहे. मला वाटतं त्या विषयांवरती काही लोक अभ्यासक टीकाही करतात, पण टीकेपेक्षा समजून घेण्याचा भाग जर आपण ठेवला तर बरंच काही समजण्यासारखं आहे. आपण पशु पक्ष्यांचेही आभार मानणारे लोक, नदी निसर्गाचेही आभार मानणारे लोक, पर्वत आणि समुद्राचीही पूजा करणारे आपण लोक, हा आपला भारत देश आहे. आता याला कोणी अंधश्रद्धा म्हणेल, याला कोणी भाबडेपणा म्हणेल, पण समजून न घेता काही जर कमेंट केल्या तर मला वाटतं त्याला काही तथ्य नाही. नदी, पर्वत, समुद्र आणि निसर्गाची पूजा का करायची? तर तो आम्हाला देतो, तो आम्हाला जगवतो, हा निसर्ग आहे म्हणून आपण आहोत. आणि म्हणून नदीला पहिलं पाणी आलं की आपण पूजा करतो. गावातलं तळं भरलं, एखादं धरण पूर्ण भरलं तरी आपण काय करतो? पहिला पाऊस आला तरी त्या मृग नक्षत्रामध्ये निघणाऱ्या कीटकाच्या पाठी आमच्या घरातली आई किंवा आजी कुंकवाचा करंडा घेऊन धावते आणि त्याच्यावरती हळदी कुंकू टाकते. तर याला कोणी भोळेपणा म्हणे, पण ही कृतज्ञता आहे, हे आभार मानणं आहे. आणि मला सांगा, जगाच्या पाठीवर आभार मानणं ही अंधश्रद्धा कशी होऊ शकते? हे कुणीतरी मला समजून सांगा की आभार मानणं ही अंधश्रद्धा कशी ठरू शकते? विठाला गाय दूध देते तिचंही पूजन आम्ही करतो. वसुबारस, गोवत्स द्वादशी, आपण गाईचं पूजन. बैल शेतकऱ्यासाठी आणि सर्वांसाठी कष्ट, तो शेती पिकवण्यासाठी आपलं रक्त आटवतो, आणि म्हणून त्याच्यासाठी सुद्धा एक सण आहे. हो, जगाच्या पाठीवर अशी कोणती संस्कृती नाही. मला पुढे यायचंय या विषयातून. मायबाप हो, जर हे पशु पक्षी, वृक्ष, वेली, वनस्पती सगळ्यांचं आमच्यासाठी इतकं योगदान आहे, तर मायबापांचं आमच्यासाठी किती योगदान आहे? मायबापे केवळ काशी, तेने जावे तीर्थासी. मायबाप हे सर्व पवित्राती पवित्रासी तीर्थ आहेत. सकल तीर्थाची आहे धुरे, जे का माता पितरे तिये सेवेसी कीर शरीरे लोन किजे.
आणि म्हणून आपण पुराण काळ किंवा इतिहास काळ थोडासा अभ्यासण्याचा प्रयत्न केला आपल्या अल्पबुद्धीनं. आपल्या असं लक्षात येतं, ज्यांनी ज्यांनी आई वडिलांचे आशीर्वाद घेतले ते इतिहासामध्ये अजरामर झाले, यशस्वी ठरले, पूज्य ठरले. आणि ज्यांनी ज्यांनी आई वडिलांकडे दुर्लक्ष केलं त्यांचा सर्वनाश झाला. मी एक दोन उदाहरणं आपल्या डोळ्यापुढे ठेवतो म्हणजे लक्षात येईल. पांडवांनी आपल्या आईची आज्ञा पाळली. वडील दुर्दैवानं लवकर गेले, पण आईला पांडवांनी कधीही विसरले नाही. वनात राहत होते तरी कंदमुळं फळं का होईना पहिला घास ते आईला देत होते. मधुकरी मागून आणायची वेळ पांडवांवर एक काही काळ आली, पण आणलेल्या मधुकरीचा सुद्धा पहिला भाग आईसाठीच देत होते. आईची आठवण होती. आता अलीकडे 1000 रुपयाचा पिझ्झा ऑर्डर करणाऱ्या पिढीला आईची आठवण आहे की नाही, बापाची आहे की नाही. आजी आजोबा चुलते काके आमच्यासाठी जे राबले खपले, पार्टीला बसल्यावर किती वेळा त्या सगळ्या फाटके तुटके कपडे घालून आमच्यासाठी राबणाऱ्या लोकांची आठवण या पिढीला येत असेल का नसेल याचा प्रश्न बाळा थोडं कमी राहू दे, कमी राहू द्यावा असतो. आणि आमच्याकडे लक्ष ठेवा, या पिढीला ती आठवण येत असेल की नसेल हे मला सांगता येत नाही. आणि म्हणून सांगण्याचा मतितार्थ इतका आहे की आपल्या संस्कृतीमध्ये आभार मानायला शिकवले सकल तीर्थाची तुले. पांडव हे सतत आईची सेवा करत राहिले. या उलट कौरव, आई वडील दोघेही जिवंत होते. कौरव भाग्यवान होते त्या अर्थानं की वडीलही होते, आई होती. पण मला माझ्या अल्पमतीनं जे काही थोडं वाचन अभ्यास करण्याचा प्रयत्न केला, कुठेही महाभारतात किंवा अन्य ग्रंथामध्ये असं दिसलं नाही की कौरव कधी गेले ना आईबापांच्या पाया पडले. निदान दसऱ्याला संक्रांतीला तरी तीळ घ्यायला गेले किंवा सोनं द्यायला गेले, असं कुठं लिहिलेलं. कौरवांनी कधी आईवडिलांना तीर्थयात्रेला पाठवलं खर्च करून, हे घ्या आम्ही तिकीट फाडतो आणि तुम्ही तीर्थयात्रा करून या. कौरव 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 कौरवांच्या हे कधी सद्बुद्धी डोक्यात येत नाही मायबाप हो. कौरव हे नको त्या नादामध्ये लाखो रुपये घालवतील, पण जर बाप म्हणला पंढरपूरच्या वारीला जाऊन यायचंय 2000 देत, कौरवाला नकोसं वाटतं. कौरव कौरव विठाला खरं तर प्रत्येकाला आपण चांगलं करतो त्याचं समाधान मिळत असतं. आणि आपण जर चांगलं करायला चुकलो तर दुःख हे वाट्याला निश्चित येतं. इथे बसलेले आपण अनेक सज्जन स्त्री पुरुष आहात की आपल्या वाडवडील माणसांची सेवा करताय, आपण त्यांची भावना जपताय, त्यांना सांभाळताय. दुर्भाग्यानं दुर्दैवानं काही उदाहरणं अजून आपल्या शेतकरी कुटुंबांमध्ये खेडेगावांमध्ये तरी मायबापांची सेवा ही अजूनही चांगलीच होते आहे. परंतु परिस्थिती थोडी थोडी काही ठिकाणी बदलतही चाललेली आहे, ती बदलू नये. कौरवांनी कधी आई वडिलांची सेवा केली नाही, कधी आज्ञा पाळली नाही, कधी विचारपूस केली नाही. मला सांगा एक तरी प्रसंग असा आहे की दुर्योधन त्याच्या वडिलाचा किंवा आईचा सल्ला घेतोय? एक तरी प्रसंग असा आहे की कुठल्या सायंकाळी भोजन करताना तो दुर्योधन म्हणतोय की उद्या आपल्याला असं करायचंय दादा, काय करू? नाही, ही बुद्धीच त्याच्याकडे नाही. आणि म्हणून ध्यानात ठेवा, हे जे चरित्र वाचायचे ते काही टाइमपास म्हणून कीर्तनकाराला काहीतरी पोट भरायची विद्या म्हणून सांगायचंय आणि ऐकणाऱ्याला आता पाहुण्यांकडे आलोय म्हणून तासभर ऐकायचंय असा अर्थ नाहीये. मला तुम्हाला आणि जगातल्या सर्वांना याच्यातला काही जर सारांश घेता आला, आपल्यासारख्या असंख्य लोकांनी चांगले विचार घेतलेलेच आहे, पण हे चांगले विचार जगापर्यंत आपल्याला आणखी पोहोचवता आले तर या ग्रंथाचा उपयोग, तर या कीर्तनाचा उपयोग, तर त्या भजनाचा उपयोग. आणि म्हणून कौरवांचा सर्वनाश झाला, असा तसा नाश नाही झाला. काय झाला? सर्वनाश. राज्य गेलं, 100च्या 100 कौरव गेले आणि अपकीर्ती झाली ती आजपर्यंत. आत्ताही कोणीही अत्यंत आदरानं आपल्या मुलाचं नाव दुर्योधन ठेवत नाही, दुःशासन ठेवत नाही. इतकंच काय, चांगला होता पण चुकीच्याचा नादी लागला म्हणून कर्ण सुद्धा नाव ठेवत नाही. विठाला
इतिहासामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज आपल्या वडिलांनी पाहिलेलं स्वराज्याचं स्वप्न आणि आपल्या आईने केलेले संस्कार, आईची असलेली इच्छा, जिजाऊ माँसाहेबांची, छत्रपती शिवाजी महाराज त्या दिशेनं वाटचाल करताय. आपल्याला इतिहास किती वेळाला हे सांगतोय की शिवाजी महाराज आणि आईची चर्चा प्रत्येक वेळी होते. मग ते तोरण्याला तोरण बांधायचं असो की सिंहगड घ्यायचा असो, आईची आणि शिवबांची चर्चा आहे. विचार विनिमय ध्यानात ठेवा. आईची आज्ञा पाळतायत आणि त्याचा परिणाम असा आहे की एक छोटंसं राज्य ज्यांना जहागिरी म्हणून दिलेलं होतं, तिथून सुरुवात करून ज्यांनी अर्ध्यापेक्षा अधिक हिंदुस्थानावरती या महाराष्ट्राचं आणि मराठ्यांचं राज्य प्रस्थापित केलं, महाराष्ट्रातल्या जनतेचं राज्य, रयतेचं राज्य प्रस्थापित केलं. कशामुळे? एकतर चांगले सहकारी मावळे, स्वतःच्या डोळ्यासमोर असलेली उंच ध्येय आणि आईचे असलेले पाठीशी आशीर्वाद. कोणी म्हणाल तुम्ही देवीच्या आशीर्वादाविषयी नाही बोलले. हो, बोलतो. भवानी मातेचे आशीर्वाद छत्रपतींना होते, पण मला आपल्यासारख्या सूज्ञ मंडळींना विचारायचंय, जर घरातली आईच त्यांनी प्रसन्न ठेवली नसती तर देवळातली देवी पावली असती का? सांगा, प्रश्नाचं माझ्या उत्तर द्या. घरातली आई आजारी आहे, तिला दवाखान्यात न्यायला वेळ नाही, आणि कोणी जर येऊन लक्ष्मीला अभिषेक करत असेल तर लक्ष्मी चिमट्यानं मारल्याशिवाय राहणार. चिमटा असतो ना, त्रिशूळ चिमटा असतो, हो मावला, मारील लक्ष्मी. ती म्हणेल की अरे तुझ्या घरात मी आईच्या रूपानं आहे, तिच्याकडे तू पाठ फिरवतो, माझ्या अभिषेकाला येतो. मला नेहमी वाटतं की आपल्या समोरच्या सेवा सोडून काही माणसं लाखो रुपये दानपेटीत नेऊन टाकतात. दान करू नये असं मी म्हणत नाही, पण त्या देवाला खरंच ते पावत असेल का? साईबाबांना, शनी महाराजाला, गजानन महाराजांना, आज गजानन महाराजांचा प्रगट दिन आहे. एकदा जय जयकार करा. संत श्रेष्ठ गजानन महाराज की जय. आणि म्हणून छत्रपती शिवरायांनी सतत संघर्षातून स्वराज्य निर्माण केलं, पण आईची आठवण, आईचे आशीर्वाद. महाराज एका अर्थानं आता बा याला योग भाग्य म्हणायचं का दुःखद घटना म्हणायची, पण आईच्या अगोदर गेले छत्रपती शिवाजी महाराज. इथपर्यंत हे सगळं घडलं, आणि हे सगळं घडत असताना आशीर्वाद घेतल्यामुळे पुढे इतिहास घडला. आता याच्या उलट मला उदाहरण द्यायचंय औरंगजेबाचं. औरंगजेबाच्या चरित्रामध्ये मला सांगा, कधी त्यानं बापाचा अभिष्ट चिंतन सोहळा ठेवला, सहस्रचंद्र दर्शन सोहळा ठेवला? औरंगजेबाला हे कधी सुचत नाही. त्याला छत्रपती शिवरायांसारखे सद्गुणी, सात्विक, मातृपितृभक्त, धर्मसेवक, मातृपितृसेवक लागतात. या असले त्या औरंगजेबानं बापाला कैदेत टाकलं, भावांच्या हत्या केल्या आणि राज्यगादी मिळवली. विठाला तरी काही मूर्खांना तो औरंगजेब महात्मा वाटतो, आणि त्या औरंगजेबाचे स्टेटस ठेवतात काही. अरे धर्म आणि धर्म वेगळा किंवा हा तो विचार करू नका. मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांची पूजा ही फक्त हिंदू धर्मीयांनी करावी असं नाही, ती सर्व धर्मीयांनी करावी, कारण त्यांचा जो काही आदर्श आहे जीवनाचा तो सर्वांना घेण्यासारखा आहे. हे औरंगजेबाचे स्टेटस ठेवणाऱ्या मूर्खांना विचारलं पाहिजे की औरंगजेबापासून शिकायचं काय आम्ही नेमकं? मंदिरं पाडायची शिकायची, मूर्ती तोडायच्या शिकायच्या, महिलावर अत्याचार त्यानं जीवनामध्ये केला, गरिबावर अत्याचार केला, स्वतःचे भाऊ मारले, स्वतःचा बाप कैदेत टाकला, आणि म्हणून उगीच आपण आपल्या धर्माचा आहे म्हणून कोणाचाही गवगवा करावा
असा अर्थ नाहीये. आदर्श पाहिजे. मला एवढंच सांगायचं आहे मायबाप हो, आपला भारतीयांचा इतिहास हा आईवडिलांच्या सेवेशी निगडीत आहे, सेवेशी निगडीत. आणि आजही पक्क ध्यानात ठेवावं लागेल आपल्याला, जी जी तरुण पिढी आपल्या मायबापाची सेवा करील ते सुखी राहतील आणि त्यांची लेकरं बाळं सुखी होतील. पण जर का तुम्ही म्हाताऱ्या आईबापाकडे दुर्लक्ष कराल तर तुम्ही आणि तुमची लेकरं बाळं तुम्हाला दुःख पदरात पडल्याशिवाय राहणार नाही. कारण हा काही शाप नाहीये माझ्यासारख्या कीर्तनकाराचा, ही कर्माचा कायदा आहे. जे पेरावं ते उगवतं. विठाला तुकोबारायांचं एक प्रमाण आहे, पेरी कडू जिरे आणि मागे अमृत फळे. पेरणी कशाची केली? जिऱ्याची, पण ते सुद्धा कडू. आणि त्यातून अमृताची फळं यावी, गोड फळं यावी ही अपेक्षा. तसं आम्ही जर जीवनामध्ये कर्मच चुकलो तर आमच्या जीवनामध्ये सुख येईल कसं? कारण मायबाप हो, आपल्यासारख्या सुज्ञ स्त्री पुरुषांना माहिती आहे, आपण सगळे काळजी घेतो की घरामध्ये नुसते पैसे आपण कमवत नाही, घरासाठी पुण्यही कमावतो. कारण पैशाचा आणि सुविधेचा संबंध आहे, पुण्याचा आणि सुखाचा संबंध आहे. घरात पैसे आणावेच लागतात कमवून. शेती चांगली केली पाहिजे, व्यापार उत्तम केला पाहिजे, नोकरी चिकाटीनं केली पाहिजे, 2 पैसे मिळवले पाहिजे. पैसे कमावण्याला धर्मशास्त्रामध्ये कुठेही पाप म्हटलेलं नाही आणि राज्यघटनेनं त्याला कुठेही गुन्हा म्हटलेलं नाही. भारतीय राज्यघटनेनं सुद्धा श्रीमंत होणाऱ्याला कुठेही गुन्हेगार ठरवलंय का? फक्त तुकोबारायांनी दिलेली आज्ञा महत्वाची, जोडोनिया धन म्हणून पैसे कमावले पाहिजे. पण पैशाला काय मिळेल? पैशानं सुविधा मिळतील, आपल्याला घर चांगलं मिळेल, गाडी चांगली मिळेल, जीवनामध्ये अनेक चांगल्या गोष्टी करता येतील. पण पैशानं सुख नाही विकत घेता येत, बरं का? म्हणून सुखासाठी पुण्य करावं लागतं. आईवडिलाची सेवा, गरिबांची सेवा, ईश्वराची सेवा, मुक्या प्राण्यांची सेवा, निसर्गाची सेवा. सेवा अनेक असंख्य प्रकारची आहे. तुका म्हणे करा सेवा आली जीवावरी तरी. जे सेवा करतात ते सुखी असतात. महाभारतातला पुन्हा प्रसंग सांगतो. मध्यरात्र झाली आणि धृतराष्ट्राला झोपच येत नव्हती. गेले काही दिवस त्याला असंच व्हायचं, अस्वस्थता. एक दिवस न राहून त्यानं मध्यरात्रीच विदुरजींना बोलावणं पाठवलं. आणि एवढ्या रात्री आपल्याला सेवक बोलवायला आला, काय झालं असेल? मोठ्या घाईघाईनं विदुरजी दरबारात महालामध्ये आले. मध्यरात्र, सगळे झोपलेले आहे आणि धृतराष्ट्र आपल्या अंथरुणावरती उदास चेहऱ्यानं काहीतरी चिंता करत असे बसलेले आहे. विदुरजी आले आणि राजा धृतराष्ट्राला विचारतात, महाराज, बलाढ्य अशा राज्याचे तुम्ही एक महान राजे आहात. 100 मुलांचे, बलाढ्य मुलांचे वडील आहात. अनेक प्रकारची सत्ता, संपत्ती, ऐश्वर्य तुम्ही हस्तगत केलेलं आहे. आणि मग तुमच्या चेहऱ्यावरची उदासीनता, हे दुःख, ही चिंता कशासाठी? म्हणे विदुरा, तोच प्रश्न विचारण्यासाठी तुला बोलावं. गेले काही दिवस मी अनुभवतोय. म्हणून मायबाप हो, ध्यानात ठेवा, आपण तर सगळेच
कुठेतरी आपल्या भारतीय संस्कृतीचे, संतांचे, वाडवडिलांचे विचार घेऊन जगणारी माणसं आहोत. पण आपल्याला अशी उदाहरणं दिसतील आजूबाजूला. जर पुण्य कमी पडलं तर पैसे सुद्धा सुख देत नाही, नाही देत, नाही देत. किती मिळू द्या, पद सुख देत नाही, प्रसिद्धी सुख देत नाही. अनेक प्रसिद्ध माणसांनी आत्महत्या करून मेलेले आहेत. हे काही तुम्ही वाचलेलं ऐकलेलं नाही? विठाला प्रसिद्धी त्याला सुखी करू शकली का? पद सुखी करू शकलं का? पैसा सुखी करू शकला का? आणि म्हणून हे जे आपल्या या भागीरथीबाईंसारख्या या वाडवडील पिढीनं चिमण्या दिसल्या तरी मुठभर धान्य टाकायचं, मुंग्या निघाल्या तरी थोडी साखर टाकायची. आता लोक BSC पावडर टाकतात, पण ही जुनी पिढी BSC पावडर नव्हती टाकी. हे काय टाकायचे? साखर टाकायची. विठाला या माणसांचा फार अभ्यास नव्हता, राजकारणाचा, अध्यात्माचा. कीर्तन करता येत नव्हतं, प्रवचन करता येत नव्हतं, फार मोठं भाषण देता येत नव्हतं. पण पुण्य कसं करावं हे मात्र याचं विद्यापीठ ही माणसं होती. शेजाऱ्याला जर पीठ नसेल तर त्या बाईला हाक मारून घ्यायची. चूल नाही पेटली ना, शेजारी या भागीरथी बाई सारख्या आजींचं ध्यान असायचं, आपल्या शेजारी चूल नाही पेटली, आज काही अडचण असेल, आणि मग गंगूबाई इकडे ये, हे थोडंसं पीठ घेऊन जाय, 4 भाकरी कर. म्हणून पुण्य कसं करावं याची विद्यापीठ आज जगामध्ये. ज्यानं त्यानं आपलं दार लावून घेतलेलं आहे. कोण एका ठिकाणी रडतोय, कोण एका ठिकाणी हसतोय, कोणा ठिकाणी दुःख आहे पण त्याचं दुःख वाटून घ्यायला कोण नाही, आणि कोणाला सुख झालाय, आनंद झालाय, पण नवरा बायकोचा फोटो काढायचा तर फोटो काढायलाच कोण नाही. म्हणून या सेल्फीचा शोध लागलाय. सेल्फीचा शोध का लागला तुम्हाला माहिती आहे का? माणसं कमी झाले त्याचं हे लक्षण आहे. कोणीच नाहीये सुख कोणाबरोबर वाटायचं. 2 पोरं असतात, एक इकडे नोकरीला, एक तिकडे शिकायला, यांचा फोटो काढायला सुद्धा कोण शिल्लक नाही. विठाला पण अशा वेळेला आपल्यासारखी अशी काही माणसं आहे, मुलाबाळांना तर नोकरीला पाठवावं लागेल, पण ते भावाशी संबंध टिकून ठेवतात, शेजाऱ्याशी संबंध टिकून ठेवतात. आणि मग अशा वेळेला त्यांना माणसांची कमतरता भासत सेल्फीवर भागवायची वेळ येत नाही. अरे सेल्फी हा म्हणजे दरिद्रीपणा आहे, असं काय सांगायचं तुम्हाला? दारिद्र्याचं लक्षण आहे ते. हे 10-5 माणसं उभी असावी, त्याला कोणतरी फोटो काढणारा असावा, हे श्रीमंतीचं लक्षण आहे. विठाला थोडंसं त्या गोष्टीवरती व्यंग केलेलं असलं तरी ती वास्तविकता आहे. माणसं नसणं याच्यासारखं दारिद्र्य कोणतं? माणसं नसणं याच्यासारखं दुसरं दारिद्र्य नाही. आणि म्हणून मायबाप हो, सत्ता, संपत्ती, पैसा सुखी करू शकत नाही. म्हणून घरासाठी पुण्य कमवावं लागतं. मी एक विनंती दररोज करतो की आपल्या घरात जर कोणी पोथी वाचत असेल तर त्याची हेटाळणी करू नका, त्याचा अपमान करू नका. घरातली एखादी आजी असेल, घरातला एखादा आजोबा असेल, घरातला एखादा चुलता असेल, घरातले एखादे वडील असतील, आई असेल, एखाद्याची पत्नी असेल, पती असेल, आपल्याच्यानं होत नाही पण आपल्या घरात कुणीतरी हे करताय ना, त्याला सहकार्य करा. तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे. मी तुम्हाला खरं सांगू का, परमार्थाची टिंगल जगात नंतर होते, अगोदर ती घरात होते. आणि हे आज होते असं नाही. संत नामदेवरायांनी 700 वर्षापूर्वी देखील हाच अनुभव सांगितला. गणानी गोत्र सर्व हसताते गणानी गोत्र सर्व हसताते मनुष्य
काकड आरतीमध्ये आपण गातो. तर त्या भावना व्यक्त केल्यात नामदेवरायांनी. बोलता बोलता बोलून गेले, म्हणाले मी भक्ती करतो, विठोबाची सेवा करतो, कीर्तन करतो, प्रबोधन करतो, पण आवडत नाही म्हणाले काहींना. गण आणि गोत्र जे सर्व हसतात आपण भाग्यवान आहोत. आता हा आपला मोगल परिवार सुद्धा भाग्यवान आहे की बहुतेक नातेवाईक सगळे धार्मिक आहे. पण तुम्ही कधी विचारा एखाद्या अशा कुटुंबाला की जे एकटं कुटुंब धार्मिक आहे आणि बाकीचे सगळे नातेवाईक एकादशीला पण लईच पुढारलेले आहेत. असे नातेवाईक समजा दुर्दैवानं मिळालेले आहेत आणि एकच कुटुंब धार्मिक आहे. असे जर का सगळे नातेवाईक जमले एखाद्या श्राद्धाला, दहाव्याला, लग्नाला, साखरपुड्याला, तर ते त्या एकट्या धार्मिक कुटुंबाला येड्यात काढतात. ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही सामाजिक अभ्यास चांगला करा. नुसते पुस्तकं वाचून चांगलं कीर्तन करता येत नाही. माणसं वाचले पाहिजे. ग्रंथ तर वाचावे लागतील, परंतु माणसांमध्ये काय चाललेलं आहे नेमकं, आणि म्हणून ही माणसांची प्रवृत्ती आहे. आपण तर सन्मार्गाला जायचं नाही, आपण दान पुण्य करायचं नाही, पण आपल्या घरातला कोणी किंवा आपल्या नात्यातला कोणी करतोय, आपल्या भावकीतला कोणी करतोय, आपल्या शेजारचा कोणी करतोय, तर त्यालाही नाव ठेवायचं. एक जणाला विचारलं, का हो तुमच्या गावात सप्ताह चालू आहे, पारणाला नाही बसले? महाराज आम्ही त्या भानगडीत नाही, आणि आपल्याला कुठे एवढा वेळ असतो. आता ही काही माणसं पानपट्टीवर 2-2 तास उभी राहतात, पण ते म्हणतात आम्हाला पारणाला बसायला वेळ नाही. तुका म्हणे नाड पाप ठाके हिता. घरासाठी आपल्याला पुण्य कमवावं लागेल, आणि घरातलं जर आपल्या कोणी पुण्य करत असेल तर त्याची टिंगल करता कामा नये. 3 पिढ्यांना पुरेल एवढं पुण्य आमच्या घरातले हे वाडवडील माणसं कमवून ठेवतात. म्हणून घरामध्ये कुणी चांगलं शिक्षण घेतलं त्याचा सत्कार करा. घरात कुणी चांगला व्यापार करतोय त्याचे गुणगान गा. पण घरामध्ये जर तुमच्या कुणी वारी करतंय, भजन करतंय, पारायण करतंय, तर त्यांचे सुद्धा आभारी राहा, कारण त्यांनी मिळवलेल्या पुण्यावर तुमचं घर चालतंय. त्यांनी मिळवलेल्या पुण्यावर तुमचं. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी आपल्या 8 पिढ्यांनी किती जमीन कमवून ठेवली हे कधी अभंगात सांगितलं नाही, पण आपल्या 8 पिढ्यांनी पांडुरंगाची सेवा आपल्याला दिली याचा अभिमान जगाला नेहमी सांगितला. माझ्या वडिलांची मिरास का देवा, माझ्या वडिलांची मिरास का देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. माझ्या वडिलांची मिरास का देवा, माझ्या वडिलांची मिरास का देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, मिरासी शब्दाचा अर्थ जहागिरी, वतनदारी, काहीतरी मोठी गोष्ट परिवारासाठी मिळवून ठेवलेली आहे. कोणती जहागिरी मिळवली? खरं तर तुकाराम महाराजांना प्रपंचातलं सांगण्यासारखं पुष्कळ होतं. मोठे व्यापारी होते, मोठे जमीनदार होते, घरामध्ये अनेक व्यावहारिक गोष्टीचा अभिमान बाळगावा अशा गोष्टी महाराजांकडे होत्या, पण महाराजांनी कुठेही त्याचा उल्लेख कधी केला नाही. मी आपल्याला सांगू का, हनुमानजींच्या बाबतीत रामायणामध्ये ज्या ज्या वेळेला त्यांचा परिचय विचारला गेला, त्यांच्याविषयी विचारलं गेलं, त्या वेळेला त्यांनी काही स्वतःविषयी फार बोललेच नाही. मी किती सेवा केली, मी काय केलं वगैरे नाही. स्वभाव असतो प्रत्येकाचा. काही माणसं न केलेल्या गोष्टी सुद्धा खोटं सांगत असतात. म्हणजे गावच्या सप्ताहाची 101 पावती फाडलेली असेल 101 रुपयाची, तरी तो आपल्या व्याह्याला म्हणतो 1 पंगत आपलीच होती. त्यात माहिती आता पाहुणा कुठं पाहायला यायचा गावात विचारपूस करायला, पढाई मारून द्यायची. सुदैवानं
आपल्यासारखी चांगली माणसं भरपूर आहे, पण अशी बडाईखोर माणसं सुद्धा जगामध्ये काही अपवादानं का होईना आहेत. एकदा नारदांना बोलावलं भगवान शंकराने. म्हणजे नारदजी, मला कथा ऐकायची आहे, भगवंताची कथा मला फार प्रिय आहे, रामायणातला प्रसंग आहे, आणि मला जरा सांगा. नारदजी आले आणि नारदजींनी सांगायला सुरुवात केली की मी तपश्चर्येला बसलो, मग इंद्रलोकातून अप्सरा वगैरे आल्या माझं तप भंग करण्यासाठी कशा आल्या, आणि मग मी त्यातही यशस्वी कसा ठरलो. तास 2 तास नारद हेच सांगत राहिले. शेवटी भगवान शंकर म्हणाले, आता पूर्ण विराम कथेचा केला तरी चालेल. म्हणाले, पुढचे 7 दिवस नाही, आजच दक्षिणा देतो, तुम्ही गेले तरी प्रसंग आहे. ही काही विनोदाची गोष्ट नाही, तुम्ही वाचा ग्रंथ लक्षात येईल. आता हे जे दक्षिणा वगैरे हे बोलतो मी, थोडंसं मीठ मिरची लावून बोलतो. पण भगवान शंकराने नारदानं सांगितलं कथा नको आता. नारदजी म्हणाले, बरं कशी वाटली कथा? श्रोत्याने जर स्वतःहून प्रतिक्रिया दिली नाही तर कधी कधी काही वक्ते स्वतःहून विचारत असतात कसं झालं. मला असं वाटतं हे सुद्धा एक दारिद्र्यच आहे, ही सुद्धा एक गरिबी आहे. काही गरज नाही त्या गोष्टीची. आणि म्हणून नारद स्वतः विचारायला लागले शंकराला, मी जे बोललो माझी कथा कशी वाटली? भगवान शंकर म्हणाले, नारदजी मला खोटं बोलता येत नाही, भगवान शंकर आहे मी, खरं सांगतो, तुमची कथा ऐकल्यानंतर माझा ठाम असा विचार झालेला आहे की ही कथा परत कोणालाही सांगू नका. कारण या 2 तासात कुठेही देवाचं नाव आलं नाही. मी इकडे गेलो, मी तिकडे गेलो, माझं असं झालं. दुर्दैवानं काही कीर्तन सुद्धा, अर्धी कीर्तनं अशीच चालतात. माझ्या पोराचं, अरे तुझ्या बायका पोराचं ऐकायला बसले का लोक? रामायण सांग, महाभारत सांग, तुकोबाराय सांग, ज्ञानोबाराय सांग, स्वतःची भाकड कथा काय मांडतो. कारण आपल्याला, मला काय पाठ करून बोलायचं थोडंच आहे, मला जे आवश्यक वाटतंय आणि जे काही गुरुकृपेने येतंय ते फक्त मी बोलतोय. पण ज्या गोष्टी आज आवश्यक आहे, आपली कुटुंब व्यवस्था, आपली समाज व्यवस्था, आपली तरुण पिढी, आणि चांगले आहेत मंडळी, आपण पूर्वग्रह दूषित होऊन सगळ्यांना वाईट समजण्याचं काही कारण नाही. फक्त या चांगल्या पिढीला चांगले विचार देत राहणं आपलं काम आहे. मला परवा एका मोठ्या डॉक्टर माणसानं प्रश्न विचारला. त्यांच्या एका पाहुण्यांकडे मी कार्यक्रमाला गेलो होतो. त्यांनी सांगितलं, महाराज हे जे काही आज विज्ञान तंत्रज्ञान आणि त्याच्यामुळे समाज व्यवस्था बदलत चाललेली आहे, अनेक फायदे तोटे आपण त्याचे पाहतो, यासाठी काय केलं पाहिजे? मुलांना सन्मार्गावर ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे? असा प्रामुख्यानं प्रश्न त्यांनी विचारला. आणि मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना एकच सांगितलं की पहा डॉक्टर साहेब, आपल्याला संवाद आणि विचार विनिमय ही गोष्ट इतकी महत्त्वाची आहे की कुटुंबामध्ये जर विचार विनिमय राहिला तर कोणताच प्रश्न निर्माण होऊ शकत नाही. रुसवे फुगवे दूर होतात, अडीअडचणी दूर होतात, किंवा नव्या जुन्या पिढीतलं जे विचारांचं अंतर आहे तेही दूर होतं. इथे बसलेले अनेक लोक यामध्ये यशस्वी आहेत की आपल्या पिढीला आधुनिक शिक्षण देऊनही ते संस्कारी ठेवू शकलेत, असे अनेक जण आहेत. पण काय होतंय, चांगल्याची चर्चा होत नाही. चांगली तरुण पिढी आहे ना, की जे डॉक्टर झाले, वकील झाले, इंजिनियर झाले, समाजकारणात आले, शेती केली, व्यापार केला, पण कुठेही चुकीचं वागले नाही, अशी अनेक तरुण पिढीत उदाहरणं आहे ना. सगळे चुकीचं वागलेत काय? आणि सगळे चुकीचं वागले असते तर हे जग चाललं असते काय? पोलीस पुरले असते का? कारागृह पुरले असते का? मी समाजात फिरतो दररोज, हजारो माणसातच आमचं जीवन आहे, कळायला लागलं तसं. परंतु एक लक्षात आलेलं आहे, या समाजामध्ये आजही 80% लोक चांगले आहेत. कोणत्याही गावी जा, कोणत्याही समुदायात जा, कुठेही जा, लोक चांगले आहेत. नव्या पिढीमध्ये सुद्धा चांगली मंडळी भरपूर आहे. फक्त त्या चांगल्याच्या पाठीहून हात फिरवणारं कोणतरी पाहिजे, चांगलं करतोय हे म्हणणारं पाहिजे.
आणि वाईटाला सुद्धा थोडंसं मायेच्या ममतेनं समजावून सांगून सन्मार्गावर कसा आणता येईल हा विचार केला पाहिजे. कोणालाही नुसतं धाक दाखवून शिव्या घालून सतत रोज त्याचे दोष दाखवून त्याच्या सुधारणा करता येत नाही. विठाला आणि म्हणून या समाज व्यवस्थेसाठी कुटुंब व्यवस्थेसाठी आवश्यक आहे ते म्हणजे आपल्याला सत्संग हवा आहे. घरामध्ये ग्रंथ वाचन हवं, घरामध्ये पुण्यकर्म हवी. तुकाराम महाराजांनी अनुभव सांगितला, म्हणाले जे जीवन जगाला दुःखरूप वाटतंय ते जीवन मी समाधानानं अनुभवलं, त्या जीवनातलं मी समाधान अनुभवलं. जगाला जे सुख कुठेही पाहायला मिळत नाही, पण महाराज म्हणाले मला सर्व सुख मिळालंय. पण हे सगळं कशामुळे मिळालं ते अभंगाच्या पहिल्या सदा नाम घोष करो हरि कथा. सदा नाम घोष घोष करो हरि कथा. सदा केलेली आहे त्या पद्धतीनं अगदी 12:30च्या आत आपल्याला थांबायचं आहे. आपणही सगळे मान्यवर आहात, आपल्याला प्रत्येकाला वेळेची मर्यादा आहे. येताना 10-20 मिनिट मला स्वतःला लेट झालं कारण आम्ही गेटमध्ये अडकलो आणि 3 रेल्वे जवळजवळ एकामागून एक गेल्या. थोडासा उशीर पोचायलाही झालाच होता, पण वेळेत थांबू कारण उशिरा येणं ही पहिली चूक आहे आणि कीर्तन लावून धरणं ही दुसरी चूक आहे. पहिली चूक माझ्याकडनं अनवधानानं झालेली आहे, मी उशिरा आलो, पण दुसरी चूक करणार नाही. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. तुकाराम महाराज म्हणाले या आध्यात्मिक सेवेनं साधनेनं मी समाधान अनुभवलं. या जगामध्ये समाधान अनुभवणं किती कठीण आहे. आपण धृतराष्ट्राचं उदाहरण पाहिलं, जो मध्यरात्री झोप येत नाही म्हणतोय कारण इतकं सगळं आहे पण समाधान नाही. आणि दुसऱ्या बाजूला आपण तिथेच उदाहरण पाहू महाभारतातलं, अनेक उदाहरण. महाभारतातलं त्याच्याच जवळचं उदाहरण म्हणजे विदुरजी आहे. विदुर हे एक नोकर आहे,
काही मोठं राज्य वैभव ऐश्वर असं नाही. तुमच्या आमच्या सारख्या एका छोट्याशा घरात राहतायत, आपलं रोजचं काम करतायत, जीवन जगतायत. पण विदुराच्या घरची देवपूजा कधी टळत नाही. विदुर आणि त्याची पत्नी कधी व्रत उपवास केल्याशिवाय राहत नाही. विदुरजी आणि त्यांची पत्नी देवाचं नामस्मरण, आल्या गेल्यांची सेवा, मला वाटतं जी आपल्या प्रत्येक कुटुंबामध्ये होते, असं सात्विक वातावरण. आणि त्याचा परिणाम असा आहे की विदुरजी अत्यंत सुखी आहे. आणि जेव्हा श्रीकृष्ण आले ना हस्तिनापुरामध्ये, कौरव पांडवाचं युद्ध होऊ नये म्हणून मध्यस्थता करण्यासाठी, महाभारतामध्ये त्याला श्रीकृष्ण शिष्टाई प्रकरण म्हणतात. त्यावेळेला दुर्योधनाकडे गेले, विषय मांडला, परंतु दुर्योधनानं सांगितलं सुईच्या अग्रभागावर मावेल एवढी जमीन सुद्धा मी पांडवांना देणार नाही, युद्धाशिवाय देणार नाही. आणि मग भगवान तिथून निघाले. दुःशासन, कर्ण, शकुनी, दुर्योधन चौघेही श्रीकृष्णाला थांबवतायत. थांबा, मुक्काम करा, जेवून जा. भगवान म्हणाले जेवावं कुणाकडे? जेवू घालणाराचं प्रेम असेल खूप, 2 घास जेवावे. कुणी असेल तो, कुणी असेल, पण त्याचं खूप प्रेम आहे, 2 घास जेवलंच पाहिजे. किंवा तुम्ही खाणारे खूप भुकेले आहात, अशा वेळेला 2 घास खाल्ले पाहिजे. देव म्हणाले मी भुकेला नाही दुर्योधना, मी काही दुष्काळातून आलेलो नाही, आणि तुझं माझ्यावर खरं खरं प्रेम नाही, हे राजकीय प्रेम आहे म्हणे तुझं माझ्यावर. काय राजकीय प्रेम? कारण तो राजकीय दौरा होता. आणि म्हणून कधी कधी आपण हार्दिक शुभेच्छा म्हणतो ना, म्हणजे हृदयापासून पाहिजे. जे काही आहे ना ते हृदयापासून असलं की मग ते गोड लागतं. चटणी भाकरी गोड लागते, आणि छोटीशी टोपी आणि छोटं उपरणं सुद्धा फार छान वाटतं, कारण ते हृदयापासून आहे. कधी कधी मोठे हार सुद्धा टोचतात, कारण ते सद्भावनेनं घातलेले नसतात. विठाला मुद्दा इतकाच आहे, विदुरजीचं जे आहे ते मनापासून आहे. आणि म्हणून भगवान परमात्मा दुर्योधनाकडे जेवत नाही, थांबत नाही. विदुरा घरच्या भक्षुनी कन्या महाराजांनी वर्णन केलेलं आहे. मनमोहन मुरलीवाला नंदाचा अलबेला, भक्तासाठी तो जगजेठी उपजे शिरत झाला. पुढचं चरण आहे विदुरा घरच्या भक्षुनी कन्या अर्थात दासीपुत्र कन्या विदुराच्या भक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हाद. काय खाल्लं विदुराकडे जाऊन? आता सगळी कथा आपल्याला माहिती, मी विस्तार करत नाही. पण अगदी साधा पाहुणचार घेऊन देव तृप्त आहे. आणि भगवान आपल्या घरी आले हे पाहून विदुरजी आणि त्यांची पत्नी दोघं तर अति आनंदित झालेले आहेत, देहभान हरपून गेले. हे समाधान आहे. म्हणून समाधान हे सेवेनं मिळतं, आणि ती सेवा विदुराच्या घरात होती. आमच्या तरुण पिढीनं एक ध्यानात ठेवायचं आहे, शिक्षण भरपूर घ्या, व्यापार चांगला करा, नोकरी चांगली करा, समाजकारण राजकारणही करा, पण घराचं घरपण सांभाळताना आई वडिलांकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. घरातली पूजा, व्रत, उपासना, सेवा याच्याकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका, कारण ते पुण्य आहे. आणि ते टिकलं तर घर टिकणार आहे, आणि तर पुढची पिढी टिकणार आहे. म्हणून फार महत्वाचं आहे. आज आपल्याला हाच प्रयास, आपण गावोगावी सप्ताह करतो, प्रयास हाच आहे की आपली संस्कृती टिकावी, ती पुढच्या पिढीलाही आवडावी. आणि पुढच्या पिढीतही अनेक चांगली मंडळी आहेत, आवडीनं या गोष्टी करतायत, ते सर्वांनी केलं पाहिजे. तुकोबाराय म्हणले मला त्याचा लाभ झाला. सदा नाम घोष करू हरी कथा येणे सदा चित्ता. आता याच्यात खूप बारकावे आहेत की नामघोष सदा करता येतो का वगैरे. तर असं आहे, महाराज झोपतच नव्हते का, जेवतच नव्हते का? होते. पण एखाद्या विचाराचा ध्यास घेतला ना की माणूस झोपला तरी त्या विचारात, त्या तंद्रीतच असतो. आता इथे आमच्या मदनग क्षेत्रात वारकरी संप्रदाय सेवा करणारे धवन सर बसलेले आहेत. ज्या वेळेला एखाद्या विषयात गढून जातो ना व्यक्ती, त्यावेळेला स्वप्नही तीच पडतात, आणि गाढ झोपेतही विचार तोच असतो. अहो, एक शेठजी आले कीर्तनाला, कापड व्यापारी होते. इथे कोणी असलं तर योगायोग समजा बरं का, म्हणजे असं.
आणि कारण आपल्या शेतकऱ्यांमध्ये आता आनंदाची बाब आहे की लोक चांगली दुकानं चालवत आहेत, चांगले दुकान व्यापारामध्ये आले आहेत. मला आनंद वाटतो. कोरोनानंतर तर प्रत्येक चौकात छोटी छोटी दुकानं झाली. हे झालं पाहिजे, कारण शेतकऱ्यांची लेकरं आपल्या सगळ्याला माहिती आहे, शेतीमध्ये फारच अडचणी आहेत, फारच तपश्चर्या आहे, फारच कष्ट आहे. आणि सरकार कोणतं येऊ, डवळ्या येऊ नाही तर पवळ्या येऊ, कोणाचीच बुद्धी शेतकऱ्याविषयी चांगली नाही. विठाला शेतकऱ्याला आरडाओरडाच करावा लागतो सारखा, आणि तरी त्याचं ऐकणारं फारसं कुणी नाही, त्याला दाद देत नाही. म्हणून शेतकऱ्यांच्या पोरांनी शिकावं, शेतकऱ्यांच्या पोरांनी व्यापार करावे, शेतकऱ्यांच्या पोरांनी हिशेबी व्हावं, बेहिशेबी वागू नये. आपल्या महाराष्ट्रीयन माणसाची एक गोष्ट चांगली आहे की आपण खूप कष्टाळू आहोत, प्रामाणिक आहोत, पण हिशेबी नाही, ही एक अडचण आहे. हिशेबी असलं तुकोबाराय लिहितात बरं, तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकाळा. विषय वाढत जाईल. मुद्दा इतकाच आहे की आपल्याला खऱ्या अर्थानं, आता मी सगळं आटोपत घेतो, जगद्गुरु तुकाराम महाराजांना जो अनुभव आला, सदा नामघोष, सदा करता येतो का? हो, करता येतो. एक मनुष्य कीर्तनाला आला, कापडाचा व्यापारी होता. कीर्तनात बसल्या बसल्या झोप लागली. रात्री 9 ते 11ची जुनी पद्धत, 9 ते 11चं कीर्तन. काही गावं अजूनही सुधरून घ्यायला तयार नाही. सुकेने काय चालू आहे मला माहित नाही. 7 ते 9 झाले का आपल्याकडे? करा लवकर, नाही तर तुम्ही म्हातारेच उराल आणि पोरं कुणी यायचीच नाही मंदिराकडे. हे काय चालवलंय? सगळा महाराष्ट्र बदलला आणि सुकेने माग का? विठाला तुम्हाला परमार्थ वाढवायचा का घटवायचा आहे? माझ्यासारख्या बोलवीच जाऊ नका. मी असं काय कुणीकडे गाडी फिरल माझी काय सांगते, पण मला काही गोष्टी आग्रहानं सांगायची सवय आहे. 7 ते 9 सप्ताह जर केला तर तरुण पिढी सहभागी होते, शेजार पाजारचे लोक येतात, अन्नदात्यांना अन्नदान घडतं, सगळं गाव एकत्र येतं. मग काय आपल्याला निर्णय घ्यायला, काय आपल्याला काय एखादं काय सभा बोलवायची का कॅबिनेट बोलवायची का सह्या करायच्या, काय एवढं अवघड आहे त्याच्यामध्ये? चांगल्या गोष्टीचे निर्णय आपण घेत नाही म्हणजे आपण कुठेतरी आपल्या गावाला मागे ठेवतो. गेली 25 वर्ष 7 ते 9 साठी आग्रह धरणारा मी एक कीर्तनकार आहे. कारण त्यांनी सगळ्यांच्याच गोष्टी चांगल्या राहतात, आरोग्यही चांगलं राहतं, शेतीवाडीवर राहणारे लोक वेळेत आपल्या घरी जातात, आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आम्ही महाराष्ट्रात पाहिलं, तरुणांचा सहभाग वाढतो. वाढण्याच्या निमित्तानं, त्या पंक्ती घालण्याच्या निमित्तानं तरुण पिढी सहभागी होते. आता अन्नदान 9 ते 11च्या वेळेलाही होतं, पण मला खरं प्रामाणिक सांगा, तुम्ही जेवलेले सगळे कीर्तनाला येतात का? अहो, मी अनुभव सांगतो. आमच्या शिर्डीजवळ मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, जुने दिवस आहेत, 10-15 वर्षापूर्वी. पंक्तीवाल्याच्या घरी आम्हाला नेलं. आमची गाडी 200 मीटर बाजूला लावावी लागली, इतकी गर्दी होती, पार्किंगला सुद्धा जागा नाही. तिथून आम्ही चालत आलो. ओट्यावर पाय ठेवायला जागा नाही, अंगणात जागा नाही, घरात बसायला कुठं जागा नाही, इतकी गर्दी. जवळजवळ 1000-1200 लोक जेवायला तिथं जमा झालेले होते. मला फार आनंद झाला. चांगल्या गावात आलो बा आपण, काय मस्त कीर्तन करू आज, वा काय बोलता चालू मी बोलता प्रकाश महाराज, मला एवढा आनंद वाटला. त्या आनंदाच्या भरात मी फेटा बांधला. ते म्हणले जेवण चतकोर घ्या. अहो म्हणलं पोट भरलं, काय चतकोर देता? एवढे माणसं पाहिले. आणि मंदिरात गेलो 50च लोक, 2-4च जुने म्हातारे हे एवढे. म्हणून बदल नाही केला तर तेवढेच उरणार आहे. तुम्ही विठाला गोष्ट आपली आधीच अर्धी राहून जाऊ राहिली. व्यापारी बसला कीर्तनाला, त्याला झोप लागली.
बरं नुसती कीर्तन चालू आहे, झोप लागली, पण झोपेत त्याला स्वप्न पडलं. गिराईक आलाय, कापड मागितलंय. झालं असं की शेजारी त्याच्या एक सद्ग्रस्त बसले होते, त्यांच्या खांद्यावर मोठं उपरणं होतं, त्यांनी ते आपलं शेजारी ठेवलेलं होतं. या व्यापाऱ्याला कीर्तनात झोप लागली, झोपेत स्वप्न पडलं, स्वप्नात गिराईक आलंय, गिराईक म्हणलंय द्या फाडून, कापड पसंत झालं, आणि या गड्यानं ते उपरणं घेतलं आणि तेच शेजारी बसलेला सज्जन माणूस तुमचा ना, हो शेठजी काय करता, माझं उपरणं फाडलं. तो म्हणला बरोबर 2.5 मीटरच फाडलं. मायबाप हो, व्यापारी माणूस जर 24 तास त्याच्या तंद्रीत आणि विचारात राहतो, तर एक भक्त भगवंताच्या भक्तीच्या विचारात राहत नाही का? म्हणून सदा नाम घोष करो हरी सदा नाम घोष करो हरी सदा नाम घोष करो हरि सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान कुमार बार कुमारी बार कुमारी समाधान तर मिळालंच, पण तुकोबाराय म्हणतात सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत सो. सर्व सुख, विषय सुख, स्वर्ग सुख सगळेच आटणारे आणि विटणारे आहेत, पण अध्यात्मातलं सुख हे परमोच्च सुख आहे. सेवेतलं सुख हे परमोच्च सुख आहे. त्या सुखापुढे जगातलं सर्व सुख हे अत्यंत क्षुल्लक आहे. आणि असं हे अध्यात्माचं सेवेचं सुख महाराज म्हणतात आम्हाला प्राप्त झालं. सर्व अलंकार, अलंकार हे स्त्री किंवा पुरुषाची शोभा वाढवतात, आणि आपण अलंकार घातले पाहिजे. अलंकार घालणं चूक नाही, परंतु या सामान्य अलंकाराबरोबर आणखी मोठे अलंकार ते आपल्याकडे असतातच. चांगला स्वभाव, चांगले विचार, चांगली कृती. मी आपल्याला अलंकाराची थोडीशी व्याख्या सांगतो 1 मिनिटामध्ये. ज्ञानोबारायांकडे ज्ञान हा अलंकार होता, तुकाराम महाराजांकडे वैराग्य हा अलंकार होता, नाथ महाराजांकडे शांती हा अलंकार होता, नामदेवरायांकडे भक्ती हा अलंकार होता, हनुमानजींकडे सेवा हा अलंकार होता, सीतामाईकडे अखंड ज्यांनी पातिव्रत्य जपलं असा त्यांचा अलंकार होता, लक्ष्मणाकडे बंधुविषयी, आपल्या थोरल्याविषयी किती विश्वास आणि प्रेम असावं हा विश्वासरूपी अलंकार होता. मला असं वाटतं हेच महत्वाचं आहे आपल्याला. हे वळण फार महत्वाचं आहे. विठाला आणि आपली
सुद्धा कुटुंब किंवा आपल्यासारखे सज्जन माणसं या सद्गुणरूपी अलंकारानेच जगामध्ये परिचित आपण असतो आणि आपली शोभा असते. कुटुंबांचा उल्लेख होताना एखाद्या कुटुंबात नातेसंबंध जोडायचा असेल तर कुणीतरी आपला एखादा पाहुणा, कुणीतरी गावकरी वारकरी अभिमानानं सांगतो आमच्या कुटुंबात मुलगी द्यायला हरकत नाही. फार भाविक कुटुंब आहे. भाविकता हा त्या कुटुंबाचा अलंकार आहे. फार दानशूर कुटुंब आहे. फार सेवाभावी कुटुंब आहे. फार कष्टाळू कुटुंब आहे. अहो हे अलंकार आहे आपले खरे. म्हणून बाकीचे अलंकार कोणाकडे असतील असतील त्यानं घालावे, नसतील त्यानं दुःख मानू नये. आता माझ्यासारख्याकडे काहीच नाही, मी काय दुःखी व्हायचं, कशासाठी दुःखी व्हायचं. पण ज्याचं आहे त्याचं कौतुक आपण करावं. पण त्याच्या पुढे जाऊन मला हेच सांगायचंय, जे तुकोबारायांना अलंकार अपेक्षित आहे, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर असो ऐसा कोठे आठवची नाही. देहीच विदेही भोगू दशा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो निर्पाप पुण्यांगा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लक असो. महाराज म्हणतात आम्ही विदेह स्थितीला प्राप्त झालो असो ऐसा कुठे आठवची नाही. आणि अग्निरूप झालो याचा वाच्यार्थ नुसता घेता येणार नाही, त्याचा लक्षार्थ घ्यावा लागतो. आणि तो लक्षार्थ आहे ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा. श्रीमद भगवद्गीतेमध्ये ज्ञानाला अग्नी म्हटलेला आहे. महाराज जिथे अग्निरूप झालो म्हणतात तिथे ज्ञानरूप झालो हा अर्थ घ्यायचा आहे. आणि ज्ञान स्वरूप झाल्यामुळे त्या ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाल्यामुळे पापाची वासनाही शिल्लक राहिली नाही आणि पुण्याचा अहंकार नाही. लागो नेदू पाप पुण्य अंगा. मला असं वाटतं अशा एका पवित्र स्थितीला तुकोबारायांचं जीवन प्राप्त झालं ते आध्यात्मिक सेवेनं. आणि आज ज्यांचं पुण्यस्मरण आहे त्या मातोश्री भागीरथीबाई भाऊसाहेब मोगल, ज्यांना जीजी म्हणून कुटुंबामध्ये ओळखलं जायचं, त्यांनी सुद्धा आपल्या जीवनाची सेवा भक्ती नैतिक कर्तव्यता साधलेली आहे. मी त्यांच्या पवित्र स्मृतींना वंदन करतो आणि भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो की आपल्या चरणी आजींना स्थान प्राप्त झालेलंच आहे, पण त्यांचे आशीर्वाद आपल्या या मोगल कुटुंबियांच्या सदैव पाठीशी राहू द्या. मुलं मुली सुना नातवंड सर्वांच्या पाठीशी आशीर्वाद राहावे आणि येणाऱ्या काळातही या कुटुंबाचा उत्कर्ष व्हावा, भक्तिमयता या कुटुंबाला लाभावी अशी प्रार्थना करतो. त्यांची मुलं तुकाराम भाऊसाहेब मोगल, सतीशराव भाऊसाहेब मोगल, बाळासाहेब भाऊसाहेब मोगल आणि सर्व परिवार, या परिवारानं अतिशय चांगला कार्यक्रम आणि मातोश्रींची अतिशय चांगली सेवा केली त्याबद्दल त्यांचंही मनापासून कौतुक करतो, श्रद्धांजली अर्पण करतो. इथे आलेले सगळे मान्यवर आणि आमचे सगळे प्रकाश महाराज असतील, धवन सर असतील, सगळे चव्हाण महाराज, थोडी भैरवी तुका म्हणा तात्या म्हणा. सोपान तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. तुका आम्ही झालो अग्निरूप. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. लागून जे पाप पुण्य अंगा, लागून जे पाप पुण्य अंगा, सर्व सुख झालो सर्व आनंद, सर्व सुख झालो सर्व आनंद. लागून पाप पुण्यांग, लागून पाप पुण्यांग, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, सर्व सुखल्यालो सर्व आनंदे निर्भर डुलत असो. आनंद निर्भर, आनंद निर्भर,
सो सर्व सुख झालो सर्व सर्व सुख झालं सर्व सगळ्यांना हात जोडून विनंती करतोय. हा कार्यक्रम शेवटचा कार्यक्रम आभाराचा असतो आणि तो गोड व्हावा. आभार शब्दाचा अर्थ तुम्ही आले म्हणून आमच्यावर भार झाला, तो भार उतराई होण्यासाठी आभाराचा कार्यक्रम आहे. खरं तर काय बोलावं आणि काय बोलू नये असं सुचत नाहीये. त्याचं कारण एक असं आहे की या ठिकाणी एका माऊलीचं आपण पुण्यस्मरण करतोय. जगातलं सगळ्यात मोठं तीर्थ म्हणजे माऊली. मातेपेक्षा मोठं कोणालाच होता येत नाही. साक्षात भगवंताला सुद्धा मातेपेक्षा मोठं होता आलं नाही. असो, आज या ठिकाणी हरिभक्तपरायण महंत उद्धवजी महाराज मंडलिक अध्यक्ष नेवासा संस्थान यांनी कीर्तनरूपी सेवा दिली. त्याबद्दल समस्त ग्रामस्थ मौजी सुखीने मोगल परिवाराकडनं आपल्या मी हार्दिक ऋण व्यक्त करतो. 2 मिनिट फक्त. कार्यक्रमाचा काही प्रोटोकॉल असतो, त्या पद्धतीनं कार्यक्रम जर पार पाडला त्याला रूढी परंपरा म्हणतात. आणि महाराजांनी आपणाला ही रूढी परंपरा अंधश्रद्धा म्हणून नाही तर ते जीवनाचा अविभाज्य अंग म्हणून शिकवली, ती कीर्तनामधून. आज या ठिकाणी स्वर्गीय गंगा भागीरथीबाई उर्फ जीजी भाऊसाहेब मोगल यांचं पुण्यस्मरण. पहिल्यापासून सामाजिक वारसा जपणारी ही माऊली. 1952 साली नाशिकचे असणारे आमदार गंगारामजी थेटे यांची ही कन्या. आणि ह्या कन्येनं सामाजिक वारसा जपत जपत सासर माहेर एकत्र केलं. गिरणाऱ्याच्या 2 मुली जाधव परिवारामध्ये आणि मोगल परिवारामध्ये सुना म्हणून आणल्या. ह्या माऊलीचं मोठेपण आहे. आणि अशा पद्धतीनं ह्या ठिकाणी थेटे परिवारातील ह्या कन्या यांना सहकार्य जे लाभलं, संस्कार जे लाभले, वारकरी संप्रदायाचे संस्कार जे लाभले, त्या संस्काराचं नाव आहे कमलगंगा. आता कमलगंगा म्हणजे नेमकं काय तर आजराम आप्पांची आई कमळाई, त्यांचे वडील गंगा बाबा यांनी जे सहकार्य केलं, जी शिकवण दिली, ती शिकवण या माऊलींनी जन्मभर अंगीकारली. म्हणूनच आमचा समाज या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. उपस्थित सज्जन हो, 4 वाक्य सांगतो, त्याचा अर्थ खूप गहन आहे बरं का. जगातलं सगळ्यात श्रेष्ठ प्रेम फक्त मातेचं आहे. गंगेच्याही पाण्यापेक्षा निर्मळ प्रेम करणारी जगात एकमेव फक्त माता आहे. जगात सगळ्यात श्रेष्ठ आशीर्वाद फक्त संत देतात. जगातलं सगळ्यात मोठं सहकार्य आणि मदत मित्र करतात. आणि जगातली सगळ्यात मोठी शाबासकी हा समाज देतो. 4 वाक्याचा अर्थ घरी जाऊन तुम्ही जरा बघा. आज ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालेले गायनाचार्य हरिभक्तपरायण माधव महाराज चव्हाण, प्रकाश महाराज सुरवशे, नवनाथ महाराज चव्हाण
मृदुंगाचार्य धवन सर, प्रकाश महाराज तरोडे, त्याचप्रमाणे माननीय बाळासाहेब मोजाड, आनंदराव वाघ, ज्ञानेश्वर माऊली सुरवाडे, अंबादास भाऊ ढगे, चंदुका राजोळे, गोरख महाराज खणखोरे, दत्तुपटी लक्ष्मण फडोळ सर, अथवा महाराज फडोळ, वारकरी शिक्षण संस्था, त्याचप्रमाणे आमचे दत्तू पाटील डुकरी सारोळ्याचेही हे ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. अजून एक सत्कार राहिलेला, 4 मुलांचा सत्कार आहे. त्याचं कारण एक असं आहे, महाराज गेली वर्षभर मासिक श्राद्धाला भजन संध्या या घरात व्हायची. दर महिन्याला मासिक श्राद्धाला कीर्तन भजन व्हायचं. आणि भजनाचे जे काही मानकरी ज्यांनी भजन केलं ते हरिभक्त अनिल महाराज मोगरे, हरिभक्तपारायण भास्कर महाराज मोगरे आणि हरिभक्तपारायण अथर्व फडोळ आणि कोंडाजी मामा सावळ यांना विनंती, आपण महाराजांच्या हस्ते सत्कार स्वीकारण्यासाठी मंचाकडे यायचं आहे. 12 महिने भजन या मुलांनी केलेले. अनिल मोगरे, भास्कर महाराज मोगरे, अथर्व फडोळ आणि कोंडाजी सावळ यांनी हा महाराजांच्या हस्ते सत्कार स्वीकारण्यासाठी यायचं आहे. चला पुढे, चला पुढे या, चौघं पुढे या. दोन मिनिट. शेवटचा एक कार्यक्रम राहिला आहे जो माझ्याकडे दत्तू पाटील डुकरेने दिलेला आहे. त्या कार्यक्रमाचं अनाउन्सिंग होणं अतिशय गरजेचं आहे. निफाड तालुका वारकरी महामंडळाच्या वतीनं दर महिन्याच्या एकादशीला तालुक्यातील अनेक गावांमध्ये भजन झालेले आहेत. आणि हे भजन आता सारोळ्यामध्ये होणार आहे. त्याचा क्रमांक आहे 116वा. 116 एकादशीची जी भजनं आहे ती भजनं आयोजित केली गेली. आणि दत्तू पाटील डुकरेंचा, काशीनाथ अण्णा वाघ यांचा फार मोठा सहभाग त्याच्यामध्ये आहे. तर हा कार्यक्रम 13 तारखेला सारोळे या ठिकाणी होणार आहे. त्यामध्ये जवळजवळ 300 वारकऱ्यांना वारकरी सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्याही कार्यक्रमाचं निमंत्रण आपल्याला यथावकाश आपल्यापर्यंत पोहोचेल. त्यांच्या कार्यक्रमाचा स्वीकार करून त्याही कार्यक्रमाला आपण वारकऱ्यांनी उपस्थित राहावं अशी दत्तू पाटील डुकरे आणि काशीनाथ अण्णा वाघ भवर यांच्या वतीने मी आपल्याला विनंती करतो. आपण आलात त्याबद्दल सगळ्यांचे मी आभार मानतो. तुमच्या भारातून उतराई होण्याच्या परिवारातून प्रयत्न झालेला आहे. या ठिकाणी आईच्या स्मरणार्थ 1 मिनिट ह्या 2 कन्या या ठिकाणी मंत्र म्हणण्यासाठी आलेल्या आहेत. थोडंसं शांतता राहा.